कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यात आपण अशी एखादी घटना ऐकतो ज्यावर म्हणतो की हे तर अगदी चित्रपटासारखं वाटतंय. आजचा हा व्हिडिओ पाहून तुमची अगदी तशीच प्रतिक्रिया असेल. मंडळी, एखाद्या चित्रपटाच्या रहस्यमयी कथेलाही लाजवेल अशी ही खरीखुरी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून उघडकीस आली आहे. ही घटना अतिशय नाट्यमय, गूढ आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील शेतकरी कुटुंबाने आपल्या 20 वर्षाच्या मुलीला IAS बनवण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी तिला संभाजीनगर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवलं. ती नूतन कॉलनीत आर्या हॉस्टेलमध्ये राहून अभ्यासही करत होती. पण 25 मे 2024 या दिवशी सायंकाळी ती हॉस्टेलमधून निघाली आणि अचानक गायब झाली. या घटनेला आज 2 वर्ष उलटून गेली, पण तिचा काही केल्या शोध लागेना. तिच्या आई वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीचा शोध घेण्यासाठी दिवस रात्र एक केली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर पोलिसांनीही कसून तपास केला. पण आज 2 वर्षानंतरही आपल्या मुलीसोबत नेमकं काय घडलं हे न उघडलेलं कोडं बनून राहिलंय. पण बेपत्ता मुलीचा शोध सुरू असताना तिच्या मैत्रिणीकडून झालेल्या एका धक्कादायक खुलासामुळे खळबळ उडालीये. तर दुसऱ्या बाजूला हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठातही पोहोचलेलं आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात एक महत्त्वाचं कनेक्शन शोधून काढले. ते कनेक्शन कोणतं? हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत काय सांगितलंय? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, या प्रकरणी 4 दिवसांपूर्वी म्हणजेच 25 ऑगस्टला संभाजीनगर क्रांती चौक पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. त्यात फिर्यादी राजू खेडकर यांनी दिलेल्या जबाबानुसार ते आपली पत्नी, मुलगी आणि मुलासह बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात राहतात. मुलीचे वडील राजू खेडकर स्वतः शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या बेपत्ता मुलीबद्दल सांगताना ते म्हणाले की मुलगी वैष्णवी ही स्पर्धा परीक्षेच्या क्लाससाठी छत्रपती संभाजीनगरच्या नूतन कॉलनीत आर्या हॉस्टेलमध्ये मार्च 2024 पासून राहायला गेली होती. ती तेथे गेल्यापासून दररोज माझ्याशी किंवा पत्नीशी फोनवर बोलायची. 27 मे 2024 या दिवशी रात्री 9 वाजता वैष्णवीने नेहमीप्रमाणे आमच्याशी फोनवर संपर्क करून विचारपूस केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 28 तारखेला रात्री तसेच 29 तारखेच्या सकाळी आम्ही तिला फोन लावला, पण तिचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे आम्ही आर्या हॉस्टेलच्या मालकांना संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की वैष्णवी 25 मे 2024च्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हॉस्टेलमधून गेली आहे, पण ती घरी चिखली येथे आलेली नसल्याने आम्ही तातडीने छत्रपती संभाजीनगरला येऊन हॉस्टेल व तिच्या मैत्रिणींकडे तिचा शोध घेतला. पण मुलीचा काहीही एक पत्ता लागला नाही. त्यामुळे आम्ही क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी मुलीच्या मिसिंगची तक्रार दिली. दरम्यान बेपत्ता मुलीचे वडील फिर्यादीमध्ये पुढे म्हणाले की मुलगी मिसिंग झाल्यापासून आम्ही आमचे नातेवाईक तिचा सातत्याने शोध घेत होतो. त्याच दरम्यान आम्हाला मुलीच्या एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली की आमच्या मुलीला तिचा मित्र रोहित राजपूत काहीतरी आमिष दाखवून घेऊन गेलेला आहे. आमच्या मुलीला फूस लावून घेऊन गेल्यापासून रोहित राजपूत हा देखील त्याचं राहण्याचं ठिकाण आणि ओळख लपवून अज्ञात ठिकाणी राहत आहे. त्यामुळे त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नाहीये. पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे. तेव्हापासून पोलिसांनी दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाही. दरम्यान मुलीचा शोध लागत नसल्यामुळे नेमकी ती जिवंत आहे का की कोणत्या संकटात आहे, यामुळे हताश होऊन आम्ही 25 सप्टेंबर 2025 ला माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात हेबियस कॉर्पस ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केली. त्यात रोहित राजपूत आणि त्याच्या इतर 6 नातेवाईकांना पार्टी केलेला आहे. सदर हेबियस कॉर्पसची न्यायालयात नियमित सुनावणी चालू असून सुनावणीसाठी रोहित राजपूत किंवा त्याचे इतर नातेवाईक देखील आजपर्यंत न्यायालयात हजर राहिलेले नाहीये. यावरून आमची खात्री झालेली आहे की रोहित राजपूत यानेच आमच्या मुलीला काहीतरी आमिष दाखवून वाईट हेतूने अपहरण करून तिला गैरपद्धतीने लपून किंवा डांबून ठेवलं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही ही तक्रार देत आहोत. मंडळी, अशा शब्दात आपला जबाब नोंदवत हिच्या वडिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात FIR नोंदवली. त्यानुसार संभाजीनगरमधील रहिवासी आरोपी रोहित राजपूत याच्यावर BNS कायद्याच्या कलम 138 नुसार अपहरण आणि कलम 140(3) नुसार एखाद्या व्यक्तीला गुप्तपणे आणि चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे असे आरोप लावण्यात आले. दरम्यान आता 2 वर्षांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात पोलीस आणखी कशा पद्धतीने रोहित राजपूतचा शोध घेतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या प्रकरणात रोहित राजपूत देखील मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध
घेण्यात आला, पण तो सातत्याने लोकेशन बदलून राहत असल्याचा संशय येतोय. दुसऱ्या बाजूला बुलढाणा जिल्ह्यातील मुलीचे आई वडील आणि नातेवाईक मात्र मुलीचा शोध लागत नसल्याने हताश आणि निराश झाले. त्यांच्यावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला असून ज्या मुलीला मोठं अधिकारी झालेलं पाहायचं होतं ती आता जिवंत आहे का? तिच्यासोबत नेमकं काय घडलं असावं? ती सध्या कुठं असेल? ती रोहित बरोबरच असेल का? की मग रोहितने तिचं काही बरं वाईट केलं? असे कितीतरी गंभीर प्रश्न गेल्या 2 वर्षांपासून उपस्थित होत आहे. त्यामुळे या गूढ प्रकरणाच्या तपासात अगदी मुळाशी जाऊन नेमकं सत्य काय आहे ते जगासमोर आणण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर उभं आहे. दरम्यान या व्हिडिओवरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.